फाईल्स मध्ये मला वाटलं की एक 5-50 असेल 100-200 1000 2000 कागद असतील, पण ते निघाले 60 लाख कागद, 6 मिलियन पेपर्स, ईमेल्स, फोटोग्राफ्स, व्हिडिओज, फ्लाईट लॉग्स, पार्टीचे मेन्यू, सगळं असे 60 लाख कागद आहेत. त्यातले आतापर्यंत 30 लाख कागद प्रकाशित झालेत. त्या कायद्यामध्ये आणखीन एक तरतूद होती की तुम्ही प्रत्येक कागद वाचून त्यामध्ये अल्पवयीन मुलींची नावं येऊन त्यांची नावं प्रकट करू नका, कारण त्यांच्या आयुष्यभर बदनामी होईल. पण ते म्हटलं कोणी बड्या धंड असेल ज्यांनी अत्याचार केले त्याचं नाव मात्र लपवायचं नाही. पण स्वतः ट्रम्पचं त्यामध्ये नाव आल्यामुळं कदाचित प्रकाशित करताना थोडेसे हात आखडला जातोय. आणि राहिलेल्या 30 लाख कागदपत्रामध्ये आणखी काही निघेल काय माहिती. पण तोपर्यंत आपल्या देशातल्या 3 लोकांचे ईमेलचे संबंध होते एफस्टीनशी हे उघड झाले. त्यामध्ये हरदीप सिंग पुरी हे आपले पेट्रोलियम मंत्री आहेत. म्हणजे राजदूत पदावर उतरल्यानंतर मोदी हे मे 2014 मध्ये पंतप्रधान झाल्यानंतरच्या भेटी आहेत. आणि त्याच्या आधी 2008 मध्ये एफस्टीनला बाल लैंगिक शोषणाबद्दल शिक्षा झाली होती आणि त्याला गुन्हेगार म्हणून रजिस्टरमध्ये नाव नोंदलं गेलं होतं. त्याच्या गुन्हेगार व्यक्तीशी तुमचे संबंध कसे आले याचं उत्तर दिलं पाहिजे. नरेंद्र मोदी यांचं नाव आहे की त्यांची भेट घालून देतो, ते भेटतील तुम्हाला, अशा प्रकारचे उल्लेख आहेत. त्यामध्ये त्यांनी काही केलेलं आहे चुकीचं असं कुठेच काही पुरावा नाहीये. आणि तिसरं नाव आहे अनिल अंबानी यांचं.